एक वचन वाचूया. रोमकरास पत्र 15वा अध्याय 6वा वचन. रोमकरास पत्र 15वा अध्याय 6वा वचन. तिथे एक शब्द वापरला आहे, काय करणे? गौरव करणे. काय करणे? ग्लोरिफाइंग गॉड. ग्लोरिफाइंग गॉड. ओके. 1 Corinthians chapter 6 verse 20. पहिला कोरिंथ 6:20. 1 Corinthians 6:20. देवाचा गौरव करणे. ग्लोरिफाइंग गॉड. ओके. 10वा अध्याय 31 वचन. पहिला कोरिंथ 10:31. देवाच्या गौरवासाठी करणे. आता लक्ष द्या माझ्याकडे. वर्शिप म्हणजे काय आहे? आराधना म्हणजे काय आहे? देवाला गौरव देणे आहे. वर्शिप इज गिविंग ग्लोरी टू गॉड, ग्लोरिफाइंग गॉड. आराधना काय आहे? देवाला गौरव देणे. देवाला गौरव, ग्लोरिफाइंग गॉड. देवाला गौरव देणे म्हणजे काय आहे? ह्या ठिकाणी वचनामध्ये 3 वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळाले की आपल्या जीवनातील प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक कार्याद्वारे, प्रत्येक गोष्टीद्वारे आपण काय केले पाहिजे? देवाचे गौरव. वी हॅव टू गिव्ह ग्लोरी टू गॉड बाय एव्हरी ऍक्टिव्हिटीज ऑफ आवर लाईफ and by every areas of our life we have to glorify God. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक कार्य याद्वारे काय झाले पाहिजे? देवाचे गौरव झाले पाहिजे. समजले? दिवसभर, रात्रभर देवाच्या गौरवाला जे अनुचित आहे, देवाचा गौरव होण्यासाठी जे अयोग्य आहे, अशा गोष्टी तुमच्यामधून माझ्यामधून घडू नये. आमेन. There should not be anything in our life which is not up to the glory of God. देवाच्या गौरवासाठी जे अयोग्य आहे, उचित नाही, असं काही देखील दिवसभर, रात्रभर आमच्यामध्ये, आमच्याद्वारे घडू नये. हालेलुया. म्हणजे आराधना काय आहे? इट इज गिव्हिंग, नॉट गेटिंग. आराधना काय आहे? घेणे नव्हे तर देणे आहे. आराधना म्हणजे काय आहे? घेणे नव्हे तर देणे आहे. गिविंग ग्लोरी, गिविंग ऑनर, गौरव देणे, आदर देणे. हालेलुया. आम्ही आराधना करताना काय पाहतो? 3 मजले बिल्डिंग बघून आपण आराधना करतो. मी वर्शिप बाय सीइंग 3 स्टार बिल्डिंग. तसं कधी कधी आम्हाला प्रेरणा पण मिळते. बघा, तुम्ही आराधना करताना काय बघून आराधना करा? किंवा 12 चाकी गाडी आराधना करतो, काय बघून? आम्हाला सर्व काय आहे? जे मिळते, जे काही मिळत आहे, प्राप्त होत आहे, ते बघून आपण आराधना करतो. वर्शिप इज नॉट रिसिव्हिंग, गेटिंग, बट वर्शिप इज गिव्हिंग. देणे आहे देवाला, आदर देणे, गौरव देणे, महिमा देणे. हालेलुया. So what should we see when we worship God? We see the glory of God. We see the greatness of God. We see the love of God. देवाचे गौरव, देवाचे श्रेष्ठत्व, देवाचा महानता आपण आराधना करताना आम्हाला दिसले पाहिजे, आम्ही बघितले पाहिजे. आमेन. सर्वांच्या लक्षात आलं काय? आम्ही देवाचे गौरव, त्याचे महानता, त्याचे श्रेष्ठत्व बघत असताना आपण खाली पडतो. आम्ही किती नीच आहे, आपण किती आम्ही रिकामी आहे, हे मला समजून येत आहे. When we see the glory of God, when we see the greatness of God, we feel that I am nothing, I am nothing, I am empty. We will humble ourselves. We will humble ourselves. किती लोकांना समजत आहे? So we should see the greatness of God. देवाचे गौरव आम्हाला बघायला मिळाले पाहिजे. कशाद्वारे? आराधनेद्वारे. त्या पद्धतीने आपण काय केले पाहिजे? आराधना केले पाहिजे. आमेन. हालेलुया. वचनाकडे पुन्हा येऊया. 12वा अध्याय पहिला वचन वाचा. बघा, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो. बघा, त्या ठिकाणी सांगत आहे देवाच्या करुणेमुळे. मग आराधना करण्यासाठी आम्हाला कशाद्वारे प्रेरणा मिळाले पाहिजे? व्हॉट शुड इन्स्पायर अस टू वर्शिप गॉड? द मर्सीज ऑफ गॉड. सो द इन्स्पायरिंग फॅक्टर, म्हणजे प्रेरणादायक घटक काय असले पाहिजे? देवाचा करुणा. तिथे एक शब्द वापरला आहे, काय आहे? देअरफॉर. म्हणून 1 ते 11 अध्यायांमध्ये जे काही सांगितलेलं आहे
त्या सर्व काही गोष्टी देवाच्या करुणा आहे, देवाची दया आहे, त्यामुळे आहे. आमेन. सर्वजण अनिदिमान, सर्वजण पापी, सर्वजण देवापासून अंतरलेला आहे, सर्वजन आमेन शिक्षेसाठी पात्र आहे, सर्वजन आमेन शाप भ्रष्ट आहे. All are accursed, all are unrighteous, all are under wrath of God. परंतु त्याच्या मरण, त्याच्या मृत्यू, त्याद्वारे आम्हाला निधिमान केले. पापी असताना आमच्यावर प्रेम केले. आमेन. आम्हाला त्याच्यावर विश्वासाने आम्ही निधिमान ठरलं जातो. आम्ही परराष्ट्रीय होतो, परकी होतो, परदेशी होतो, परंतु त्याच्या पुत्रामुळे आम्ही त्याच्याबरोबर कलम केले गेले. हे सर्व कशामुळे? देवाच्या करुणेमुळे. त्या करुणा आठवण करून आपण काय केले पाहिजे? देवाची आराधना केली पाहिजे. म्हणून सांगत आहे देवाच्या करुणेमुळे, बाय द मर्सीज ऑफ गॉड. तुम्ही नंतर वाचून बघा, 11वा अध्याय जरा वाचून बघा. 11वा अध्यायामध्ये दिलेला आहे. आम्ही त्याचे जे विवरण तुम्हाला बघायचे असेल तर 11वा अध्याय वाचून बघितलं तर तुमच्या लक्षात येते. त्या करुणा आठवण केलं तर आम्ही कुठं होतो, आम्ही कोण होतो, आपली अवस्था काय होती, आणि आमेन देवाची आराधना करण्यासाठी त्याच्या संधान असे बनणे करता माझ्यामध्ये काय योग्यता नसताना आम्ही देवाची प्रीती माझ्यावर आहे. त्या प्रीतीमुळे, त्या करुणा, त्या दया, आम्ही त्यामुळे मी आज काय करत आहे? त्याची आराधना करत आहे, त्याच्या सानिध्यामध्ये आहोत. किती लोकांना समजले? हालेलुया, हालेलुया. त्यामुळे आम्हाला काय करण्याची गरज आहे? देवाची आराधना करण्याची. हालेलुया. 12वा अध्यायाकडे पुन्हा येऊया. 12वा अध्याय वाचा पुन्हा. आता आराधना म्हणजे काय आहे? हँड ओव्हरिंग आवर बॉडी, आवर ओनरशिप टू गॉड. आपलं शरीर आणि आपला मालकीपणा देवाच्या हातामध्ये हस्तांतर करणे, ह्याला खरं आराधना म्हणत आहे. पुन्हा एकदा सांगतो, आपल्या जीवनाला, आपल्या शरीराला काय करणे? देवाच्या हातामध्ये हस्तांतर करणे, हे खरी आराधना आहे. जुन्या कराराच्या काळामध्ये यज्ञार्पण करत असताना यज्ञवेदीवर एक वस्तू अर्पिले गेल्यानंतर त्या वस्तू कोणाच्या आहे किंवा यज्ञ पशु कोणाचा आहे? नंतर ज्याने अर्पिले त्याचं नाही तर कोणाचं बनत आहे? देवाचं बनत आहे, आणि याजक घेऊ शकतो. सर्वांच्या लक्षात येत आहे काय? जेव्हा ज्या व्यक्तीने अर्पिले त्या व्यक्तीचा जे मालिकपणा म्हणतो ना आपण, ओनरशिप, मालकपणा ना, ते तिथं संपले. मग त्या अर्पणाचा मालक कोण? देव. इट इज जस्ट हँड ओव्हरिंग आवर ओनरशिप. आपला मालकपणा काय करत आहे? आपण हस्तांतर करत आहे देवाला. आपण म्हणतो देवा, त्याला खरं आराधना म्हणत आहे. तुम्ही 2 टाळे वाजवले तर नाही होत आराधना. तुम्ही 2 नाचले तर आराधना होत नाही. यू हॅव टू हँड ओव्हर युअर लाईफ इन द हँड्स ऑफ गॉड. देवाच्या हातामध्ये तुमच्या शरीर, जीवन तुम्ही काय केले पाहिजे? हस्तांतर केले पाहिजे. आता मी नाही या शरीराचा मालक. आय एम नॉट द ओनर ऑफ दिस बॉडी, आय एम नॉट द ओनर ऑफ दिस लाईफ. या शरीराचा मालक मी नाही, या जीवनाचा मालक मी नाही, तर कोण? तूच देवा, तुम्हीच. यू आर द ओनर. हालेलुया. यज्ञ म्हणून काय करणे? अर्पण करणे, समर्पण करणे. मी तुम्हाला विचारू इच्छितो, तुमच्या शरीराचा मालक अजून कोण आहे? तुमच्या शरीराचा मालक कोण आहे? कोणाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही बघतो, कोणाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही ऐकतो, कोणाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही बोलतो, कोणाच्या इच्छेप्रमाणे चालतो. युअर विल शुड डाय अँड यू शुड लिव्ह फॉर हिज विल. तुमच्या ज्या इच्छा मेले पाहिजे आणि त्याच्या इच्छेसाठी जीवन जगले पाहिजे. समजले सर्वांना? तुमची इच्छा मेली पाहिजे, देवाच्या इच्छेसाठी समर्पित केले पाहिजे. माझे जे डोळे माझ्या इच्छेने वापरायला मला अधिकार नाही. आय डोंट हॅव द फ्रीडम टू यूज माय आईज अकॉर्डिंग टू माय विल. माझ्या इच्छेप्रमाणे माझ्या हाताचा वापर करायला मला अनुमती नाही. माझा मालिकपणा मी देवाच्या हातामध्ये हस्तांतर केलेला आहे. नाउ आय बिलॉंग टू हिम. आता मी त्याचा आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे बघणे, त्याच्या इच्छेप्रमाणे ऐकणे, त्याच्या इच्छेप्रमाणे बोलणे, त्याच्या इच्छेप्रमाणे चलणे, त्याच्या इच्छेप्रमाणे जगणे, त्याच्या इच्छेप्रमाणे वागणे.
आय एम नॉट द ओनर ऑफ माय लाईफ. माझ्या जीवनाचा मालक मी नाही. किती लोकांना समजत आहे देवाचं वचन? हालेलुया. सो वी शुड टेल लाईक दॅट, लॉर्ड लेट दाय विल बी डन, नॉट माय विल. माझी इच्छा नको, तुमची इच्छा पूर्ण होऊ दे. तुम्हाला माहिती आहे बालाम नावाचा व्यक्ती, बालाम, आता हे संदेश इथं संपत नाही. माझा पहिला मुद्दा अजून संपले नाही, पण मी संभवत आहे या संदेशाचा जर उरलेला भाग तुम्हाला ऐकायचा असेल तर यूट्यूबवर तुम्हाला बघायला मिळेल, है ना. सर्व संदेश शिक्षण सर्व यूट्यूबवर आहे. विनोद कुन्नत नावाचा एक यूट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये सर्व संदेश वर्शिप सर्व काय त्या यूट्यूबवर तुम्हाला ऐकायला मिळेल. आत्तापर्यंत अनेक संदेश, तुमचे जे संदेश आहे सर्व त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ज्यांना इच्छा आहे तुम्ही त्यावर बघू शकता. तुमच्या शरीराचा मालक तुम्ही नाही, मग कोण आहे? परमेश्वर आहे. त्याच्या इच्छेने, त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणे. बलाम देवाने सांगितले जाऊ नको इस्रायलाला शाप देऊ नको, जाऊ नको इस्रायला शाप एकदा सांगितले देवाने. मग परत बलाम त्या लोकांना सांगितले बघा बघा देवाने सांगितले जाऊ नको शाप देऊ नको. मग परत त्या लोक आले या शाप द्या. मग त्याने सांगितले बस जरा जरा पुन्हा जाऊन जेवायला विचारतो. मग देवाने काय सांगितले? जाऊन तुला काय करायचं कर. देवाची इच्छेने केले काय? नाही ना. ही पर्स्युटेड गॉड फॉर हिज विल. त्याच्या इच्छेसाठी देवावर काय आणत आहे? दबाव आणत आहे. समजले काय? तर धरून प्रार्थना कर. तुमची इच्छा जसं आहे तसंच घडले पाहिजे, ते चुकीचं आहे. आपली इच्छा पकडून धरून प्रार्थना करायची नाही. आपली इच्छा देवाच्या इच्छेसाठी समर्पित झाले पाहिजे. देवाला सांगितले पाहिजे देवा तुमच्या इच्छेप्रमाणे होऊ दे. हालेलुया. आपल्या इच्छेसाठी आपण मागणी करत करत बसले तर, देवाच्या इच्छेच्या विरोधात झाले तर ते मोठं धोक्याचं कारण ठरणार. आमेन. किती लोकांना समजले? बलाम जाऊन इस्रायल लोकांना शाप देणे देवाला आवडत नव्हते, परंतु बलामाने देवावर दबाव आणल्या कारणाने जा म्हणत आहे. शाप द्यायला तो जात असताना देखील तोंडातून काय येत आहे? आशीर्वाद येत आहे. शाप देताना देण्यासाठी जात असताना देखील तोंडातून, परंतु काय देण्यासाठी मनात इच्छा आहे? शाप देण्यासाठी मनात इच्छा आहे. तो देवाने मनाई केले म्हणून काही करू शके नाही. समज सर्वांना, कधी कधी मनात इच्छा आहे परंतु देव हात बांधून ठेवलं तर काय करणार? करायचं ते घ्यायची इच्छा आहे परंतु हात बांधून ठेवलेला आहे. जर हात सुटले म्हणजे 100% ते हात अनेकांना देवाने बांधून ठेवले म्हणून काही गोष्टी करत नाही. जर एकदा हात सुटले म्हणजे काही सांगायची गरज नाही. कारण बलामाचं मन बदलले नाही. देवाने त्याला बांधून ठेवले म्हणून तसं झाले. तुम्हाला समजत आहे काय? म्हणून बलाम सांगत आहे बलाकला तू असं कर. आता काय मला काय होईना, मला मनात इच्छा आहे परंतु देवाने मला अडवलेलं आहे. कुठे गेले तर देव मला काय करत आहे? अडवत आहे. तर काय करायचं? परंतु मन त्याचं बदलले नाही. आज अनेक लोक पाप करत नाही कारण देवाने बांधून ठेवले म्हणून. अनेक लोक अयोग्य गोष्टी करत नाही देवाने बांधून ठेवले म्हणून. मनात इच्छा आहे, मनात जेव्हा संधी भेटेल तेव्हा, परंतु मन बदलले पाहिजे. आम्ही संधी येऊ दे नाही येऊ दे, परंतु मला करण्यासाठी इच्छा नाही. माझं मनच बदललेलं आहे. माझ्या जीवनाचा ताबा कोणाच्या हातात दिलेला आहे? माझं जीवन, माझं शरीर देवासाठी मी समर्पित केलेलं आहे. आमेन. किती लोकांना समजले? शरीर समर्पण केले परंतु मन समर्पण नाही केले तर काय उपयोग नाही. असं कधी कधी आमचं शरीर देतो देवाला परंतु आपल्या मनाने नसतोय. म्हणून काली सांगत आहे मनाच्या नवीनीकरणाने. प्रेज द लॉर्ड. आपण आतापर्यंत ह्या गोष्टी बघत होतो की आराधना म्हणजे नुसतं शरीराने आपण जे करतो तेवढंच नव्हे तर ते आपल्या अंधकरणापासून आले पाहिजे. इट शुड नॉट बी जस्ट आवर लिप सर्व्हिस. म्हणजे नुसतं आपल्या ओठाने, आपल्या जिभेने किंवा आपल्या शरीराने आराधना होऊ नये, तर इट शुड कम आउट ऑफ आवर हार्ट. म्हणजे आपल्या हृदयातून आले पाहिजे. म्हणजे मनाच्या रूपांतर होऊन मनातून आराधना उद्भवले पाहिजे. ह्याबद्दल आपण बघत होतो. आता बघा, त्याच्या अगोदर शरीर देवासाठी अर्पण करणे म्हणजे काय आहे? शरीराचे अर्पण म्हणजे आराधना, आध्यात्मिक आराधना म्हणजे काय आहे? शरीराला देवासाठी अर्पण करणे. आता रोमकरास पत्र 6वा अध्याय त्याच्या 13वा वचन आम्हाला असं वाचायला मिळत आहे. आणि तुम्ही आपले अवयव
अनितीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका, तर मेल्याल्यातून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. म्हणजे आता आपले जे अवयव आहे, आपलं जे शरीर आहे, शरीर कोणासाठी समर्पण करण्याची गरज आहे? म्हणजे देवाला समर्पण करण्याची गरज आहे. म्हणजे कशा प्रकारे? नीतीची साधने होण्याकरता. म्हणजे आपल्या अवयवांद्वारे जे अनिती आहे किंवा जे अनैतिक आहे, जे अयोग्य आहे, असं कुठल्याही गोष्टी आमच्या शरीराने होऊ नये. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपल्या शरीराला नीतीचे साधने म्हणून जे काही नीती आहे, जे काही न्याय आहे, जे काही सत्खरं आहे, जे काही योग्य आहे, जे काही पवित्र आहे, अशा गोष्टी आमच्या शरीराने केले पाहिजे, घडले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मी जो पाहतो, मी जे काही ऐकतो, मी जे बोलतो, मी जे करतो, जिथं मी कुठं जातो, म्हणजे ज्या ज्या गोष्टींसाठी माझ्या शरीराचा मी वापर करतो, ते देवाच्या दृष्टीने पवित्र असणे, योग्य असणे, हेच देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. ऐका प्रियानो, मी कदाचित माझ्या मुखाने मी स्तुती करत असेल, कदाचित मी माझा हात उंच करून देवाला गौरव देत असेल, कदाचित मी नाचून गाऊन देवाची आराधना करत असेल, परंतु माझ्या शरीराने मी जर अयोग्य अपवित्र गोष्टी करत असेल, तर कधीही इतर मी जे आराधनेबद्दल जे काही माझ्या शरीराद्वारे मी करत आहे, ते देवासमोर मान्य होत नाही. म्हणजे काय आहे? म्हणजे आराधनेपेक्षा देवासाठी कोण महत्त्वाचं आहे? आराधक किंवा उपासक देवासाठी महत्त्वाचे आहे. ऐका, म्हणजे आराधनेसाठी आपण काय आणतो ह्यापेक्षा आराधना करण्यासाठी किंवा अर्पणासाठी कोण येतो हे महत्त्वाचं आहे. लक्षात आलं सर्वांना? म्हणजे मी देवासाठी काय आणत आहे, त्याच्या किती श्रेष्ठत्व आहे, त्यापेक्षा मला महत्त्व देत आहे. सो द वर्शिपर इज मोर इम्पॉर्टंट दॅन द थिंग दॅट वी ब्रिंग बिफोर गॉड, द थिंग दॅट वी ऑफर. द वर्शिपर इज इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट दॅन द वर्शिप. आराधनेपेक्षा आराधक देवासाठी महत्त्वाचे आहे. म्हणून बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की हाबेल आणि कैन देवासाठी अर्पण आणत आहे. बायबल असं सांगत आहे, आबेल व त्याच्या अर्पणाबद्दल देव संतुष्ट झाला. म्हणजे अर्पणापेक्षा किंवा अर्पणाच्या आधी कोणावर देव संतुष्ट झाले पाहिजे? हाबेलावर देव संतुष्ट झाले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मी काय सांगत आहे? अर्पणापेक्षा जो अर्पण आणतो तो महत्त्वाचा आहे. म्हणून आमच्या शरीराने जे योग्य आचरण आपल्या शरीराने जे करतो, तर देवाच्या दृष्टीने पवित्र असले पाहिजे. पवित्रता आमच्या शरीराद्वारे दिसून आले पाहिजे. आमेन. म्हणून शौलाला देव सांगत आहे, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. शौला, तू यज्ञ अर्पण करण्यासाठी येत आहे, तू यज्ञार्पणासाठी यज्ञ पशु आणत आहे, परंतु त्या यज्ञ पशुपेक्षा तुझ्याकडे मी बघत आहे, तू आज्ञा पाळत नसेल तर, तू आज्ञांगित राहत नसेल तर तुझे जो अर्पण आहे, यज्ञ आहे, त्याबद्दल मी संतुष्ट नाही. त्यापेक्षा आज्ञा पाळणे बरं. प्रेज द लॉर्ड. मग प्रिय देवाचे लोकांनो, आपली जी आराधना देवासमोर मान्य व्हायची असेल तर जो आराधक आहे तो पहिल्यांदा देवाद्वारे मान्य झाले पाहिजे किंवा देव त्याचा स्वीकार केले पाहिजे. म्हणून ह्या ठिकाणी सांगत आहे की आध्यात्मिक आराधना म्हणजे काय आहे? आपल्या शरीराला देवासाठी अर्पण करणे. म्हणून नुसतं शरीराला अर्पण करणे एवढंच नव्हे, आता मी आधी सांगितल्याप्रमाणे मनाच्या रूपांतर होऊन शरीराचे अर्पण झाले पाहिजे. नुसतं शरीर अर्पण होता, शरीराचे अर्पण होत आहे, परंतु मन देवापासून दूर आहे किंवा मन देवामध्ये एकाग्र नाही, देवावर केंद्रित नाही किंवा देवाच्या इच्छेने मन कार्य करत नाही. मनाने शरीर
देवासाठी अर्पिले गेले नाही तर ते आराधना देवासमोर मान्य होत नाही, ते आध्यात्मिक आराधना होत नाही. म्हणून शरीर अर्पण करणे महत्त्वाचं आहे आणि त्याबरोबर मन देखील त्या शरीराबरोबर देवासाठी अर्पिले जाण्याची गरज आहे. बघा, पहिला कोरिंथीयस पत्र 6 अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये आम्हाला असं वाचायला मिळत आहे, जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते, परंतु जे जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय? म्हणजे तुमचे शरीर देवाचे मंदिर आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणजे देव आमचा मालक बनत आहे आणि देवाने काय केले, आम्हाला विकत घेतलेला आहे. आणि या शरीराद्वारे कुठलेही अनैतिक गोष्टी आपण करू नये. जो व्यभिचार करतो, जो जारकर्म करतो, जो अनुचित अयोग्य अपवित्र गोष्टी शरीराद्वारे करतो, तो शरीराच्या विरोधात पाप करतो. म्हणून आपलं शरीर अपवित्र गोष्टी करण्यासाठी कधी देऊ नये, तर जे पवित्र आहे त्या गोष्टींसाठी आमच्या शरीराचे अर्पण करणे हे पवित्र शास्त्र आम्हाला शिकवत आहे. बघा, जुन्या कराराच्या अनुसार जेव्हा यज्ञवेदीवर मी तुम्हाला सांगितले होते, एक वस्तू अर्पिले गेल्यावर त्या वस्तू कोणासाठी आहे त्यावर मग त्या अर्पण करणाऱ्या व्यक्तीला काही अधिकार नाही. मग त्या वस्तू देवाचं बनत आहे आणि या जगाला त्यावर अधिकार आहे. प्रेज लॉर्ड. तसंच आमच्या शरीर देवासाठी अर्पण केल्यावर आमच्या शरीराचा अधिकार कोणाला आहे? देवाला आहे. याचा मालक कोण आहे? देव आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. आता पुढे काही गोष्टी बघण्यासाठी मी इच्छित आहे. आराधना हे कधीही एक धार्मिक रूढी किंवा रिवाज असू नये. आराधना कधीही एक धार्मिक रूढी किंवा रीत रिवाज असू नये. तर हे काय झाले पाहिजे? हे आपल्या आतून येणाऱ्या गोष्टी असल्या पाहिजे. म्हणजे धार्मिक दबाव आपल्यावर असल्या कारणाने किंवा कोणीतरी आपल्यावर दबाव करत असल्या कारणाने एक रूढी आहे, हे मला करावं लागते, भाग पडत आहे, ह्यामुळे नव्हे तर आम्ही वी लव्ह वर्शिपिंग गॉड. आम्ही देवावर आराधना करणे मला आवडते, ते माझ्यासाठी प्रिय आहे. कारण माझ्या देवाबद्दल माझ्यातील प्रीती, माझी जो आदर आहे, मी काय करतो? आराधनेद्वारे मी व्यक्त करत आहे. आपण कधी असे विचार करायचे नाही, देवाला आपलं आराधना करून संतुष्ट करून देवाकडून काहीतरी करून घेण्यासाठी शक्य होईल असं पण कधी विचार करायचे नाही. पुन्हा एकदा सांगतो, माझे रूढी किंवा रीत रिवाज, माझे काय धार्मिक विधी म्हणून मी हे जे करत राहिलो तर ह्याद्वारे देव संतुष्ट होईल, मला अमुक गोष्टी मिळेल, देवाला मी खुश करू शकतो आणि अशा आराधना करून देवाला खुश करून देवाकडून काहीतरी करून घेऊ असं विचार करत असेल तर आम्ही मूर्ख बनणार. कारण का? कारण आपल्या आराधनेने देवाला आपण फसवू शकत नाही. प्रेज लॉर्ड. म्हणजे आराधना करून देवाकडून काहीतरी करून घेण्यासाठी कधी आपण आग्रह करू नये. कारण प्रेज लॉर्ड, आराधना घेणे नव्हे देणे आहे. आणि आराधक कोण आहे, काय आहे, कसा आहे, त्याच्या आतून आराधना येत आहे काय, कुठल्या उद्देशाने तो आराधना करतो, या सर्व काही कोण ओळखतो? देव ओळखतो. प्रेज लॉर्ड. म्हणून 1 तास किंवा 4 तास किंवा 10 तास मी आराधना केल्यामुळे देव संतुष्ट होतो, पटकन त्यांचा आशीर्वाद माझ्यावर फाटवणार आहे असं कधी आपण विचार करायचा नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आराधना आमच्या जीवनशैली बनले पाहिजे, जीवनाचे एक भाग बनले पाहिजे. ती आराधना देवासमोर मान्य होत आहे.
प्रेज द लॉर्ड. म्हणजे यांत्रिक असू नये, आमेन, कृत्रिम असू नये. प्रेज द लॉर्ड. म्हणजे औपचारिक असू नये. हे आपल्या जीवनाचे एक भाग बनले पाहिजे. प्रेज लॉर्ड. आम्ही जीवनाची एक आम्ही शैली बनले पाहिजे. देवाची आराधना करणे, आम्ही देवाला स्तुती देणे, देवाला गौरव देणे. आमेन. म्हणजे नॉट आउट ऑफ फिअर बट आउट ऑफ लव्ह. भीतीपासून उत्पन्न होणार आराधना नव्हे, तर प्रीतीपासून आराधना उत्पन्न झाले पाहिजे. आम्ही काहीतरी लोभाने आराधना नव्हे, तर आम्ही आभार प्रदर्शनामुळे, आम्ही प्रेज द लॉर्ड, आम्ही त्याच्याबद्दल जे आदर आहे त्यामुळे आराधना आम्ही झाले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आमच्या शरीराचं अर्पण देवासाठी करणे हे आराधनेमध्ये महत्त्वाचा भाग आहे. ते आध्यात्मिक आराधना आहे. आणि बघा, जुन्या करारामध्ये एक यज्ञ पशु अर्पले गेल्यानंतर म्हणजे मेलेल्या अवस्थेत आहे. म्हणजे यज्ञ पशुला मारून काय करत आहे, देवासाठी अर्पण करत आहे. पशु म्हणजे प्राणी पक्षींना मारून देवासाठी काय करत आहे, अर्पण करत आहे. परंतु आध्यात्मिक आराधना म्हणजे काय आहे, इथं बायबल आम्हाला काय शिकवत आहे. रोमकरास पत्र 12व्या अध्यायामध्ये सांगत आहे की तुमच्या शरीरे जिवंत, प्रेज द लॉर्ड, शरीरे जिवंत म्हणजे काय अर्थ काय आहे, म्हणजे तुमचे शरीर मेलेल्या अवस्थेत नको आहे किंवा निर्जीव अवस्थेत नको आहे, निष्क्रिय अवस्थेत नको आहे, सजीव सक्रिय देवासाठी अशा पद्धतीने देवासाठी अर्पण करणे. लक्षात आलं की सर्वांना, समजलं की सर्वांना. म्हणजे आपल्या शरीराचं अर्पण म्हणजे मेलेले की शरीर नव्हे किंवा मृत शरीर नव्हे, निर्जीव शरीर नव्हे, तर सक्रिय सजीव शरीर म्हणून. म्हणजे जिवंत असताना, शरीर व्यवस्थित काम करत असताना, शरीर सक्रिय असताना या शरीर देवासाठी अर्पण करणे. काही लोक म्हणतात मी देवासाठी मरायला तयार आहे, मी देवासाठी माझं शरीर द्यायला तयार आहे, शरीर अर्पायला तयार आहे. परंतु कशा प्रकारचं अर्पण देव आग्रह करत आहे, म्हणजे देवासाठी जिवंत राहून आम्ही देवासाठी देवाची सेवा केली पाहिजे, देवाची आराधना केली पाहिजे. म्हणजे आम्ही आपला जीवन महत्त्वाचं आहे, सक्रिय राहणे, सजीव राहणे पवित्रतेमध्ये. आमेन. प्रेज लॉर्ड. ख्रिस्तासाठी मरणे ह्यापेक्षा ख्रिस्तासाठी जगले पाहिजे, ख्रिस्ताच्या नावाने जगले पाहिजे, ख्रिस्ताच्या गौरवासाठी जगले पाहिजे. आम्ही ख्रिस्ताला प्रगट करण्यासाठी जीवन जगले पाहिजे. ख्रिस्ताच्या आम्ही प्रतिमेप्रमाणे आम्ही बनले पाहिजे. आमेन. प्रेज लॉर्ड. आम्ही ख्रिस्ताला आपल्या शरीराद्वारे आपण परावर्तित केले पाहिजे. हे आमेन खरी आराधना आहे, आध्यात्मिक आराधना आहे. हालेलुया. आम्ही सर्वांना ह्या गोष्टी आम्ही समजून येत आहे असं मी विश्वास ठेवतो. म्हणजे आराधना शरीरे जिवंत असे अर्पण करणे, जिवंत असे अर्पण करणे. हे आराधनेबद्दल कोण संतुष्ट होत आहे, देव संतुष्ट होत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी माझे शब्द इथे समाप्त करू इच्छित आहे. आज विचार करूया आपली आराधना कशा प्रकारे आहे. आमेन. प्रोस्कुनियो, देवासमोर देवाबद्दल आदराने, देवाचे श्रेष्ठत्व समजून त्याच्यासमोर साष्टांग प्रणाम करतो काय, नमन करतो काय. जसे एक पाळीव कुत्रा त्याच्या मालकाबद्दल प्रीती दर्शवत आहे, त्या पद्धतीने आपल्या देवाबद्दल आपली प्रीती आदर आराधनेद्वारे दाखवत आहे काय. प्रेज द लॉर्ड. देवाची योग्यता ओळखून, देवाच्या पात्रता ओळखून आपली आराधना, देवाचे श्रेष्ठत्व, महानता, करुणा, पवित्रता, दया हे सर्व काही आठवण करून आपण देवासमोर लीन नम्र होतो काय. आपली आराधना वेळेने, काळाने, स्थळाने, दिवसाने मर्यादित आहे काय. आपली जी आराधना त्याद्वारे देवाचा गौरव होत आहे काय. आपल्या शरीर, आपले शब्द याद्वारे देवाचे गौरव होत आहे काय. म्हणजे आपले शरीर देवाच्या हातात आपण हस्तांतर केले काय. शरीराचा हस्तांतर करून
देवाची आराधना करतो काय? देवाच्या इच्छेकरता आपल्या इच्छेला आपण मारून टाकले काय? म्हणजे आराधना शरीराद्वारे व्यक्त करणे अगोदर हे मनातून येत आहे काय? धार्मिक दबावाखाली नाही, रूढी परंपरेने नाही, तर प्रीती दादर हृदयापास उद्भवणारी आराधना आपण देवासाठी अर्पण करतो काय? शरीर देवासाठी पवित्र ठेवून, सक्रिय ठेवून आपली आराधना देवासाठी देतो काय? प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्माद्वारे प्रेरित होऊन देवाच्या करुणा, दया, कार्य पवित्र आत्माद्वारे प्रगट होऊन पवित्र आत्माच्या उत्तेजनाने आपण आराधना करतो काय? स्वतःच्या पारख करूया. खरी आराधना, खरं उपासक बनण्यासाठी आपण देवाकडे आग्रह करूया. देवासमोर आध्यात्मिक योग्य आराधना आपण अर्पण करूया. त्यासाठी देव आपल्याला सर्वांना आशीर्वाद करू. आमेन.